चला आज बनवूया अंड्याच्या पाटोड्याची भाजी आणि पराठा। चला बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे। आता चला तर मग आपण पीठ मळून घेऊया। मी एक वाटी टाकलेली आहे, आता दुसरी वाटी 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मीठ टाकायचं आहे आपल्याला, परत थोडंसं टाकायचं आहे कमी वाटलं तर, आणि तेल टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं। आता आपल्याला मिक्स करणं झालं की थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून। या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम लुसलुशीत पराठे येतील। बघू शकता तर आपलं पीठ इथं थोडं थोडं मी करून घेतलेलं आहे। बघू शकता आपलं पीठ इथं तयार आहे। तर आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे, एक प्लेट लावून वरतून एका साईडला ठेवून द्यायचं आहे। चला आता पुढची तयारी करूया मसाला भाजीची। तर मी इथं खोबरं घेतलेलं आहे, 1 टमाटर, 3 कांदे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं। आणि आता आपल्याला पहिले मसाला भाजून घ्यायचा आहे। मी आता गॅसवर तावा ठेवलेला आहे। तावा तापला की आपल्याला तिच्यात वाटीभर कांदा टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा। बघू शकता चांगला लालसरच करायचा आहे आपल्याला। थोडंसं तेल टाकलेलं आहे, लवकर भाजल्या गेला पाहिजे। तर आपला कांदा इथं तयार आहे, एका वाटीत काढून घेऊया। तर आपल्याला किसलेलं खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर खोबरं पण चांगलं भाजलं गेलेलं आहे, बघू शकता। काढून घ्यायचं आहे एका वाटीत। आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचं आहे आणि खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि टमाटर आणि कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूण चांगलं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं तयार आहे इथं मसाला। तर पुढची तयारी करून घेऊया। आता मी इथं एक बाउल घेतलेलं आहे, तिच्यामध्ये आपल्याला 3 अंडे फोडून घ्यायचे। तर आपण 3 अंडे फोडून घेणार आहे। आता मी हे पहिलं अंडं फोडून घेतलेलं आहे, तर आपल्याला दुसरं अंडं फोडून घ्यायचं आहे। असे आपल्याला सगळे अंडे फोडून घ्यायचे। बघू शकता आपले अंडे फोडून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये कट केलेलं टमाटर टाकून द्यायचं आहे आणि कट केलेला कांदा, छोटासाच कांदा आहे, अर्ध टमाटर होतं, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ आणि परत मीठ टाकायचं आहे। व्यवस्थित आपल्याला चम्मचनं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव। बघू शकता या पद्धतीनं करून घ्यायचं आहे आपल्याला। आता झालेलं आहे आपलं। तर आपल्याला गॅसवर तावा ठेवायचा आहे, ताव्यामध्ये तेल टाकायचं। तेल तपलं की आपल्याला त्याच्यामध्ये अंडं सोडून घ्यायचं आहे, जे फेटलेलं होतं ते अंडे। आता व्यवस्थित फैलून घ्यायचं आहे, एकदम गोल करून घ्यायची आपल्याला चपातीसारखं। आता पलटून घ्यायचं, एका साईडनं झालेली आहे। आता आपल्याला एकाकडून पलटून घ्यायची। बघू शकता छान झालेली आहे। आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि तेल टाकायचं आहे आपल्याला। कढईमध्ये तेल तापलं की त्याच्यामध्ये तेजपत्ते टाकायचे, 1 तेजपत्त्याचे मी काटून घेतलेले। आता जो मसाला केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे, लाल तिखटचा 1.5 चम्मच आणि धनिया पावडर, गरम मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता थोडीशी हळद टाकायची, ते पण मिक्स करून घ्यायचं आहे। 10 मिनटं आपल्याला चांगला लालसर म्हणजे तेल सुटसलं चांगला भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला इकडे पाटोड्या करून घ्यायच्या आहे अंड्याच्या फोडीच्या, बघू शकता। तर एका साईडनं करून घेतलेलं आहे, आता दुसऱ्या साईडनं करून घ्यायचे। आता परत आपल्याला करून घ्यायचं आहे, अशा पाटोड्या करून घ्यायच्या आहे आपल्याला, जास्त छोट्या बी नाही जास्त मोठ्या बी नाही। तर मी दाखवणार आहे तुम्हाला, बघू शकता किती छान झालेली अशा पाटोड्या आपल्याला करून घ्यायच्या, जास्त जाड बी नाही पातळ बी नाही। आता आपल्याला चांगला आपला मसाला झालेला आहे, बघू शकता तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला तिच्यामध्ये पहिले चांगलं हलवून घ्यायचं आहे। तिच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, कारण की गरम पाण्यानं पटकन आपल्या भाजीला उकळी येईल। बघू शकता आता आपल्याला पीठ बघायचं आहे, चांगलं मुरलेलं आहे। तर बघू शकता आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे। तर आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून परत मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता।
तर एकदम छान करून घ्यायचं आहे. तर आपल्याला पुढची तयारी करायची, पराठा लाटून घ्यायचा आहे. मी कोळपाट लाटणं घेतलेलं आहे. तर छोटासा एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आपल्याला असं आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि पराठा चाकळा हे करून घ्यायचा, आपल्याला लाटून घ्यायचा व्यवस्थित. बघू शकता आता लाटून दाखवणार आहे मी. जास्त जाड बी नाही जास्त पातळ बी नाही, असा पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता झालेला आहे आपला पराठा. इथं तर तावा ठेवलेला आहे, ताव्यामध्ये टाकून द्यायचं आहे. पहिले खाली तेल टाकायचं आहे ताव्यात, मग पराठा टाकायचा आहे. तर व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे, असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा. बघू शकता एकदम छान असा तिकडून पण तेल लावून घ्यायचं आहे. दोघी बाजूनं चांगलं तेल लावून घ्यायचं आहे. पराठे चांगले छान असे भाजून घ्यायचे. एका जाळीच्या याच्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला पराठे. तर दुसरा पण पराठा मी लाटून घेणार आहे. बघू शकता तर आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आतमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आणि पीठ लावून व्यवस्थित पराठा हा पण लाटून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. बघू शकता इथं तयार आहे आपला पराठा. आता तव्यामध्ये टाकून द्यायचा आहे. त्याला पण चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित, एक तेल लावून सने. बघू शकता एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम तेल लावून घ्यायचं आहे खरपूस व्हायसाठी चांगला. आणि चांगला भाजणं झाला की आपल्याला आता जे आपलं उकडी आलेली आहे, आता पातोड्या केलेल्या होत्या आपण अंड्याच्या, ते टाकून द्यायच्या आहे. बघू शकता आणि आपली पातोड्याची भाजी तयार आहे. इथं आता मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं. इथं तयार आहे आपली पातोड्याची भाजी. पराठे पण तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब.